तुम्ही परीक्षेला जाताना ज्या विषयाचा अभ्यास केला तो पेपर न येता भलताच पेपर आला तर काय होईल? स्वाभाविक आहे तुमचा गोंधळ उडेल। सध्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचं अगदी तेच झालंय। त्यांनी अभ्यास काँग्रेस राष्ट्रवादीचा केला आणि ऐनवेळी राज ठाकरेंचा पेपर आलाय। बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची धडाडणारी तोफ भाजपची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरतीये। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पेस मनसेनं बघता बघता भरून काढली आहे। सगळीकडे त्यांच्याच घणाघाती भाषणांची चर्चा आहे। प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या विरोधकांपेक्षा मैदानात नसलेल्या राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कैक पटींनी जास्त आहे। भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळणं, या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं, या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वप्नांवरती भरभरून मतदान केलं आणि कालांतराने या देशाच्या लक्षात आलं तुम्ही खोटं बोललात या देशाशी। राज ठाकरे प्रत्येक सभेत भाजपच्या दाव्यांची खास ठाकरी शैलीत पोलखोल करतायत। राज ठाकरेंच्या प्रचार सभांचं हे नवतंत्र अत्यंत प्रभावी ठरतंय। जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय। बोलो। लोकसभेच्या परीक्षेला सामोरं जाताना भाजप शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पेपरचा अभ्यास केला, पण त्यांना ऐनवेळी राज ठाकरेंचा पेपर आल्यानं त्यांचा चांगलाच गोंधळ उडालाय। त्यामुळेच भाजप नेत्यांच्या टार्गेटवर राज ठाकरे आलेत। म्हणजे मग आपण काय बोलतोय, लोकांना काय उपदेश करतोय, आपल्याकडे काय आहे, आपण कुठे आहोत, हे मला वाटतं आपण तपासलं पाहिजे। नुसतं बोलून नाही चालणार, तुमचं कर्तृत्वही पाहिजे, तुम्ही तसं करूनही दाखवलं पाहिजे। अन्यथा नुसत्या नकला करायच्या, क्लिप दाखवायच्या, तोडून मोडून काहीतरी मोदीजींच्या दोन शब्द दाखवायचे आणि बघा हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत, आणि बघा असं करायपेक्षा दुसरे याचे त्याचे सुभारे घ्यापेक्षा आपण आपल्या एखाद दोन माणसं उभे करा ना, निवडून आणून दाखवा एखाद्या मतदारसंघातून। ते तर काही होत नाही। राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका केवळ लोकसभेसाठी आहे हे त्यांनी आधीच जाहीर केल्यामुळे या मैदानातून ते विधानसभेची मोर्चे बांधणी करतायत हे उघड आहे। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे। शिवाय राज ठाकरेंच्या आजच्या गुदगुल्या विरोधकांसाठीही उद्या अस्वलाच्या गुदगुल्या ठरू शकतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।